भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी। ईडी सीबीआय भाजपचे घरगडी आहेत, आमची सत्ता आल्यास तंगड्या गळ्यात घालू असा इशाराच उद्धव ठाकरेंनी आजच्या नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला उद्देशून दिला। महाराष्ट्र ओरबडला जात असताना मिंधे शेपूट हलवत बसला अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला। भाजपात भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे मात्र शंकराचार्यांना नाही असा टोला त्यांनी लगावला। शिवराज सिंग यांना मामा बनवलं, आता योगीजी तुमचं पद सांभाळा असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिलाय। अरे मिंद्या, तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय। शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी। हे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, हे शिवसेनेचं हिंदुत्व। 70,000 कोटींचा घोटाळा, एवढ्या 1000 कोटींचा घोटाळा, हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले। मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही। मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे? अरे तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांशी बोलताय, लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय, मोठी मोठी पदं देत आहेत, आजूबाजूला बसवत आहेत। प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत, मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला, देशद्रोही इक्बाल मिर्ची त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होतात, त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत। आपल्याकडे सुद्धा जे काही होते घाबरून पळाले, खोक्यामध्ये बंद झाले आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतोय, लढाईला तुम्ही तयार आहात की नाही आहात? आमच्या नेत्यांवरती, साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे तुमचे घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात। बरं, धाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक। एवढी आमची सत्ता बघतो, तुमच्या तांगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा। त्या मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग त्यांनी निवडणूक जिंकून दिली, त्यांची मध्ये बातमी आली होती, त्यांच्या घराचं नाव दिले मामा का घर, मामा बनवला त्याला, मामा बनवला। म्हणजे कितीही नीच लोक आहेत की वापर करून कसे फेकतायत। झालं, देवेंद्रांना फेकलं, मिंद्यांना फेकतील, शिवराजांना फेकलं, तिकडे वसुंधराजेंना फेकलं, छत्तीसगडमध्ये त्यांच्या आणखीन कोणाला फेकलं। मला आता भीती वाटते, योगी जी आप संभालो, मैं आपको सलाह नहीं दे रहा हूं और आपको मेरी सलाह मानने की आवश्यकता भी नहीं, पण ज्यांना जे त्यांना असं वाटते की हे माझे प्रतिस्पर्धी होऊ शकतात त्यांना आजपर्यंत भाजप संपवत आलेला आहे। योगीजी आपका पद संभालो।